लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. गुड्डू वॉचमॅन आपल्या घरी निघालेला असतो आणि जीवाच्या सर्व वस्तू द्यायला तो नंदिनी जवळ येतो. नंदिनी दार उघडते आणि समोर गुड्डूला बघून गुड्डूला विचारते, गुड्डू भैया तुम्ही? यावर गुड्डू म्हणतो, मी गावाला चाललोय. पिंकीचा फोन आलेला, तिला तुमची आणि जीवा भैयाची सर्व राम कहाणी सांगितली तर ती मला म्हणाली, मी नंदिनी भाऊजी सारखं तुम्हाला गुस्सा नाही होणार, तुम्ही सर्व सामान घेऊन गावाला परत या, इसलिए हम जा रहे हैं. गुड्डू म्हणतो, क्या है ना, आपके लिए 21 दिन का व्रत किया था जीवा भैया ने, पण जाते जाते हमारी नैया पार कर गए जीवा भैया. यावर नंदिनी गुड्डूला म्हणत असते, तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते, तुम्ही असंच जाऊ नका. गुड्डू म्हणत असतो, नाही नंदिनी भाऊजी, अभी भूख नहीं है. वो क्या है, हमारे दोस्त जीवा भैया चले गए, अब आपने हमें पंच पकवान जरी दिलं तरी ते हमारी गले से नहीं उतरेगा. लेकिन ते बोलतात ना, काही गोष्टी पोटात ठेवता येत नाही म्हणून म्हणून कबूल करतो. जीवा भैया झूठा नाही आहे, कधी झूठा नव्हता. अरे वो तो भला आदमी था. ते हल्दी कुंकूच्या दिवशी सोशल मीडियावर आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट झाला होता ना, तो जीवा भैया नाही किए, वो हम किए थे शराब की नशे में. हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो. नंदिनीला जीवाचे शब्द आठवत असतात. जीवा म्हणत असतो, खोटं नाही बोलत आहे, परंतु नंदिनी म्हणत असते, खोटं बोलू नका जीवा. नंदिनी म्हणते, पण त्यांनी तर मला सांगितलं होतं की तो व्हिडिओ मी अपलोड केला म्हणून. यावर गुड्डू म्हणतो, अहो ते झूठ बोलले होते, माझी नोकरी वाचवण्यासाठी त्यांनी माझा इंजाम स्वतःवर घेतला होता. वो तो सच्चा आदमी है. आणि सिर्फ एकच इंजाम नाही, दुसरा इंजाम पण. यावर नंदिनी म्हणते, दुसरा इंजाम? गुड्डू म्हणतो, ते तुम्ही फॅनची चिठ्ठी लिहिताना बघितलं होतं ना त्यांना, ती चिठ्ठी खरंच आली होती. हमरी वजह से वो चिठ्ठी पाणी में गिर गई. त्यानंतर तेथे घडलेला सगळा प्रकार गुड्डू नंदिनीला सांगत, हमारे बोलने पर वो चिठ्ठी जीवा भैया ने आपके लिए लिखी थी. हे ऐकून सुद्धा नंदिनीला धक्का बसतो. पुढे गुड्डू म्हणतो, जिस घटना की वजह से यहाँ से वो गए ना, त्याचे पण कसूरवार जीवा भैया नाही आहेत. त्यांनी तुम्हाला शराब नाही पाजली नंदिनी भाऊजी, वो शराब तो वो हमारे लिए लाए थे. हमारे गलती से वो शराब वो रिक्शा में राहिली, जिसको आप पाणी समजकर पी लिए. त्यानंतर नंदिनीला त्या बॉटलमधील शराब पिलेले क्षण आठवत असतात. पुढे गुड्डू म्हणतो, जीवा भैया तो शराब से सख्त नफरत करते थे. त्यांनी तर मला सांगितलं होतं की शराब पिल्यावर सकाळी बायकोच्या हातचा कडवा काढा प्यायला लागतो म्हणून. आता जीवा भैया चले गए तो सगळं शांत शांत वाटतंय नंदिनी भाऊजी. जवळचा माणूस गेल्यावर जसं घर खायला उठतं ना, तसं वाटतंय. पण आता तुम्ही खुश आहे, मालिक खुश आहे, तो क्या बात आहे. त्यानंतर तो फोटोंचा बॉक्स गुड्डू नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, भाऊजी ये जीवा भैयाने सजवलेला तोफा आहे, हे तुम्हाला पाहिजे तर घ्या, नाही तर कचऱ्यात फेकून द्या. असं म्हणून तो बॉक्स गुड्डू नंदिनीच्या हातामध्ये ठेवतो. पुढे गुड्डू म्हणतो, आणि नंदिनी भाऊजी, हमारा बाबूजी आहे ना, वो सांगतो, जाते जाते कभी दिल में कुछ रखना नहीं, म्हणून हे मन मोकळा केला. लेकिन एक बात है, आज से कोई ब्लॉग बनवणार नाही, कोणी खिडकीच्या बाहेर उभं राहणार नाही, कोणी सोशल मीडियावर लिहिणार नाही की नंदिनी ये ना, अब हम चलते हैं, अपना ख्याल रखिएगा. असं म्हणून गुड्डू तेथून निघून जातो. दुसरीकडे जीवा जेवलेला नसतो. विक्रम जीवाच्या रूममधून बाहेर येतो. तेवढ्या तेथे काव्या येते. काव्या विक्रमला विचारत असते, बाबा जीवा जेवला का? विक्रम म्हणतो, हो जेवला, पण जीवासारखा नाही जेवला. मालिनीला सांगून मी त्याच्यासाठी ताट घेऊन गेलो होतो, मला वाटलं चिडेल तो, म्हणेल मला भूक नाहीये, ताट घेऊन जा म्हणून, पण नाही अगं. ते खाली ताट दाखवत विक्रम म्हणतो, अगं फसा फसा जेवला ग तो, अगं ठसका सुद्धा लागला त्याला, मी त्याला म्हटलं सुद्धा, अरे हळू बाळा, मी भरवू का तुला? यावर तो म्हटला, नको बाबा, समोरच्याने भरवायची सवय नको. विक्रम म्हणत असतो, प्रेम गमावलेला माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही ग काव्या. यावर काव्या म्हणते, बाबा जीवा असं काहीही वेडवाकडं नाही करणार हो. विक्रम म्हणतो, काय माहीत, प्रेमात वेडे झालेले माणसं डोक्यात शहाणपण घेऊन वावरत नाहीत ना ग. मी त्याला म्हटलं की बाळा आजची रात्र मी झोपू का इथे तुझ्यासोबत, तर तो म्हणाला, नको नको बाबा, मी माझे डोळे असे सतार उघडे ठेवून रात्रभर झोपणार आहे, मला तसं बघून तुम्हाला झोप लागणार आहे का? हे सर्व ऐकून काव्या विक्रमला खाली बसवते आणि विक्रमला पाणी देते. विक्रम म्हणतो, अगं ह्या वयामध्ये तरुण पोराचं हे असं बोलणं ऐकायचं का बापाने? काव्या विक्रमला म्हणत असते, शांत व्हा ना बाबा, असे खचू नका. असं खचून कसं चालेल, सांगा बरं मला. जीवा कधीच एकटा नाही पडणार बाबा.
नंदिनी ताई तसं होऊच देणार नाही. नंदिनी ताई कायम असेल त्याच्यासोबत. आत्ता जरा गोंधळली आहे हो ती. हळूहळू तिचं कळेल हो तिला. तिला तिचा वेळ देऊया ना आपण. आणि जीवा नाही बोलत आहे ना, मग ठीक आहे ना. मी बोलू का बाबा त्याच्याशी? विक्रम म्हणतो तुझं ऐकेल तो. त्यानंतर काव्या जीवाजवळ जाते. काव्या म्हणत असते जीवा अरे ऐक ना. जीवा म्हणत असतो मला काही ऐकायचं नाहीये काव्या तुझं. काव्या म्हणत असते अरे काय झालंय नीट सांग तरी, असं काय करतोयस? जीवा म्हणतो तुला कळत नाहीये का? मला नंदिनी बद्दल काहीही ऐकायचं नाहीये, बस हरलोय मी आता. यावर काव्या म्हणते काय बोललास तू? जीवा देशमुख हरला असं सांगतोयस तू मला? आपण मिळून हे मिशन हाती घेतलं होतं ना, मिशन लग्नासाठी काही पण. काय झालं त्याचं? जीवा म्हणतो आपण लाख बोलू ग, पण निर्णयाचे धागेदोरे समोरच्यांच्याच हातात आहेत. आपण बस त्यांच्या हातातल्या कठपुतल्या आहोत. ते नाचवतील तसं आपण नाचायचं, बस झालं. अगं 21 दिवस नाचलो मी आता, किती दिवस नाचायचं? सगळे प्रयत्न करून झाले, थकलोय मी आता. हरलोय ग, पुरता हरलोय. काव्या म्हणते जीवा देशमुख हरला असं सांगतोयस तुम्हाला? जो माणूस अख्ख्या जगाला सांगायचा मी हरूच शकत नाही, माझ्यासाठी काहीही अशक्य नाहीये, तो मुलगा हरला असं म्हणायचंय का तुला? अरे एक साधी गोष्ट आठव जीवा. रम्या मला म्हणाली होती तिचं आणि पार्थचं लग्न होणार म्हणजे होणार असं आपल्या गुरुजींनी भाकीत केलंय. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला काय करायचं काहीच कळत नव्हतं. असं काहीतरी करायचं होतं ज्याने माझं मन शांत होईल. सगळ्यांची दारं ठोठावली. मी नंदिनीताईशी बोलायचा प्रयत्न केला, नाही जमलं. पारशी बोलायचा प्रयत्न केला, नाही जमलं. मला न राहून मी तुला फोन केला होता मी जीवा. तेव्हा काय सांगितलं तू मला? जीवा म्हणत असतो आठवत नाही मला असं म्हणून जीवा जात असतो. काव्या त्याच्या मागे जाते आणि म्हणते खरंच नाही आठवत आहे? जीवा नाही म्हणतो. काव्या म्हणते मला आठवत आहे ना, तू मला जॅपनीज मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकवली होती, समजावून सांगितली होतीस. जीवा म्हणतो ते तू त्याचा फारसा विचार करू नको, असं काही नसतं. काव्या म्हणते हे बरं आहे तुझं. वारे वा, स्वतःच मला येशुकोने होप्स दिलेस आणि स्वतःच आता येशुकोला होपलेस बोलतोयस. त्यानंतर काव्या जीवाचा हात पकडते आणि म्हणत असते जीवा अरे असं काय करतोयस तू? तू मला धीर दिलास म्हणूनच मी होपफुल झाले ना. तू मला सांगितलं होतंस पार तुझाच आहे. त्या दिवसापासून युनिव्हर्सने तशा सिच्युएशन क्रिएट करायला सुरुवात केली जीवा. हे सर्व लांबूनच पार्थ ऐकत असतो. पुढे काव्या म्हणते हे बघ जीवा, जेव्हा माझा बोका हरवला होता तेव्हा खूप रडत होते मी. खूप वाईट वाटत होतं मला. तेव्हा पार्थने मला प्रेमाने जवळ घेतलं होतं. त्यानंतर काव्या जीवाचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते त्यांनीच मला घट्ट मिठी मारली होती. ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स होती तेव्हा पत्रकारांनी इतके घाणेरडे प्रश्न विचारले होते मला. तेव्हा पार्थनेच पत्रकारांना धमकी दिली, सरळ प्रश्न विचारा, ती बायको आहे माझी. हेच तर ते मॅजिकल आहे जीवा. हे सगळं तू मला सांगितलेल्या फंड्यामुळेच तर झालंय जीवा. अरे जीवा, आपल्याला जे उत्कटपणे हवंय ते आपल्याकडे आहेच असं समजणं म्हणजे यशू बरोबर. ही गोष्ट माझ्याकडे असली की मी खुश होईन पेक्षा मी आता खुश आहे कारण ही गोष्ट माझ्याकडे आहे असा विचार करणं म्हणजे यशू, हो ना जीवा? यू नो व्हॉट? असं म्हणून काव्य जीवाचा हात हातामध्ये घेते. हे सर्व पार्थ बघत असतो. हा कॉन्फिडन्स नशिबाचे तारे वारे झुकायला भाग पाडतो. आपल्या हातावरच्या नशिबांना वळायला भाग पाडतो. अशक्य लव्ह स्टोरीज शक्य करायला भाग पाडतो जीवा. सिरियसली जीवा म्हणतो तुला काय वाटतं मी प्रयत्न केले नाहीत? सगळं केलं मी. मागच्या 21 दिवसात सगळं करून झालो. तुला माहिती आहे ना मला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. प्रॉन्स खाल्ले तर माझा जीवही जाऊ शकतो. पण नंदिनीला माझं तिच्यावरचं प्रेम कळावं म्हणून ते सुद्धा खाल्ले मी. तरी सुद्धा तिचा विश्वास नाहीये माझ्यावर. एवढं सगळं करून सुद्धा जेव्हा आज मी घरी यायला निघालो तेव्हा साधं मला अडवलं सुद्धा नाही ग तिने. काय करायचं अजून? आपण ज्याच्या मागे धावतोय ते खरंच आपल्याला मिळणार आहे की कस्तुरीच्या शोधात वेड्यासारख्या भटकणाऱ्या हरणांसारखे मरून पडणार आहोत आपण? असं म्हणून जीवा रडू लागतो. हे बघून पार्थला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. काव्या जीवाला शांत करत असते. काव्या म्हणत असते रडू नकोस वेड्यासारखं. त्यानंतर काव्या जीवाला खाली बसवते आणि म्हणते वेड्यासारखं वागू नको. त्यानंतर काव्या जीवाला पाणी देते आणि म्हणतो असा रडतो जीवा देशमुख? सिरियसली आम्ही तर नाही बघितलं असं रडताना त्याला कधी. शांत हो रे जीवा, प्लीज शांत हो. तुला आपल्या आयुष्याचा फंडा सांगू? आपल्या आयुष्याचं ब्रीदवाक्य सांगते, ऐकशील? जे आपलं आहे
ते आपल्याला मिळणारच. हे बघ, असं समज जीवा, आपल्या आयुष्यात एक लांब लचक बुधवार सुरू आहे आणि जेव्हा आपले पार्टनर्स आपल्याला स्वीकारतील तेव्हा आपल्या आयुष्यात एक छान वीकेंड येणार आहे, जो आपण सगळेच एन्जॉय करणार आहोत. हे ऐकून पार्थच्या चेहऱ्यावर हसू येतं. काव्य जीवाला म्हणत असते, विश्वास ठेव जीवा, कारण विश्वास ठेवायला आपल्या पार्टनर्सनेच आपल्याला शिकवलंय, हो ना. हे सर्व पार्थ ऐकत असतो. त्यानंतर पार्थला नंदिनी बरोबरचे काही क्षण आठवत असतात. जेव्हा नंदिनीने पार्थला फ्रेंडशिप बँड बांधलेलं असतं ते दिवस पार्थला आठवत असतात. त्यानंतर पार्थ लगेच येऊन गाडीमध्ये बसतो. गाडीमध्ये बसल्यानंतर पार्थला काव्य आणि जीवा एकमेकांशी बोलत असलेले ते क्षण आठवत असतात. दुसरीकडे नंदिनीला जीवाबरोबरचे काही क्षण आठवत असतात. नंदिनी बाल्कनीमध्ये राहून मोकळ्या अंगणाकडे बघत असते. तिला जीवाचा भास होत. नंदिनीला जिकडे तिकडे जीवा दिसत असतो. नंदिनी खूप रडत असते. पुढे नंदिनी अंगणामध्ये जाते. तिच्या हातातून एक कपडा खाली पडलेला असतो. नंदिनी जाऊन कपडा आपल्या हातामध्ये घेते आणि तिला जीवाची खूप आठवण येत असते. एवढ्यातच समोर पार्थची गाडी येते. नंदिनीला वाटतं की जीवा आलाय, म्हणून नंदिनी जीवा आले असं म्हणून पुढे धावत जाते. समोर बघते तर पार्थ असतो. पार्थ पुढे येतो आणि नंदिनीला हाय करतो. पार्थ म्हणत असतो, नंदिनी कशा आहात? पार्थ म्हणतो, डोंट वरी, मी आज जीवाचा भाऊ म्हणून नाही आलोय, आज नंदिनीचा मित्र पार्थ म्हणून आलोय. पार्थ म्हणतो, तुम्हाला आठवतंय नंदिनी, लग्न झाल्यानंतर मी काव्याला आणि तुम्ही जीवाला जिंकायचा प्रयत्न करत होता. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. ते दोघेही हवा तसा रिस्पॉन्स देत नव्हते. तुम्ही बावरलेल्या, मी गोंधळलेलो. मग स्वतःला शोधत त्या खोलीच्या बाहेर यायचो. शांत रात्र, कॉफी घेऊन आपण एकमेकांसमोर बसायचो. आठवतंय? नंदिनी हो असं म्हणते. पार्थ म्हणतो, खरं सांगू नंदिनी, तुमच्याबद्दल माझ्या मनात कधी उलटे सुलटे विचार आले नाहीत, कधीच. पण मनात कुठेतरी भीती असायची. काव्याने मला किंवा जीवाने तुम्हाला असं बघितलं आणि गैरसमज करून घेतला तर? हां, म्हणजे आपल्यालाही भूतकाळ होताच ना. राग रोज सगळ्यांना माहीत असल्याने आपल्यालाही भूतकाळाचं बॅगेज होतं. पण आपण समजूतदार असल्यामुळे पुढे निघून गेलो. आपण एकमेकांसमोर बसतो, एकमेकांबरोबर सगळं शेअर करतो, एकमेकांना धीर देतो. हे काव्य आणि जीवाला माहीत होतं, पण त्यांनी कधी चुकीचा अर्थ नाही काढला. यावर नंदिनी हो असं म्हणते. नंदिनी म्हणते, सगळं खरं आहे हे, पण हे सगळं तुम्हाला आता का आठवतंय? पार्थ म्हणतो, कारण आज मी आपल्या घरात जीवा आणि काव्याला एकमेकांसमोर बघितलंय. ते जे काही बोलले ते ऐकलं. काव्याने जीवाला थोपटलं ते पण बघितलं. गेले कित्येक दिवस त्या क्षणाची मला भीती वाटत होती. फेस करायची हिंमत नव्हती माझ्यात. सतत असं वाटायचं की जेव्हा केव्हा काव्य आणि जीवा एका घरात एकमेकांसमोर येतील तेव्हा त्यांच्याकडे बघून मला एकच गोष्ट आठवेल, ती म्हणजे 16 डिसेंबरचा तो, कारण तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं ना आपल्यासाठी. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या आपल्या बोक्याला म्हणत असते, तुला मॉर्निंग किस पाहिजे असं म्हणून ती त्या बोक्याला किस करायला जात असते. तो बोका मात्र मागे मागे जात असतो. काव्या त्याच्या मागे मागे जाते. पुढे जात असताना पार्थला तिची टक्कर होते. नंदिनी इकडे खिडकी उघडून अंगणामध्ये बघत असते. तिची आई येऊन खिडकी बंद करते आणि म्हणते, आता कशाला खिडकीमध्ये बघतेस? वाऱ्याने आपली दिशा बदलली आहे. बाहेर सगळा रखरखाट आहे आता. दुसरीकडे पार्थ जीवासाठी बॉईल अंडे घेऊन येतो.